जिल्ह्यातील राजकारण सध्या धगधगतंय। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील तर दुसरीकडे आक्रमक भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका अत्यंत वादग्रस्त विधानामुळे वातावरण चिघळलं। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड वाटतेय असं त्यांनी म्हटलं। हे केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचा हल्ला होता। राष्ट्रवादीनेही महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढत ठणकावून निषेध नोंदवला, पण खरी गोष्ट तिथून पुढे सुरू होते, कारण या वादाच्या सावलीत भाजपने रचलं एक परफेक्ट राजकीय प्लॅनिंग। चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इशारा सभा घेत भाजपने थेट जयंत पाटील यांच्यावर 5 मोठ्या घोटाळ्यांचे आरोप केले। जिल्हा बँक, ऑनलाईन लॉटरी, सर्वोदय कारखाना, ठाणे बिल्डर आत्महत्या आणि वाशी बाजार समितीतील अनियमितता ही प्रकरणं उघड करत भाजपने स्पष्ट इशारा दिला की आता फक्त राजकारण नाही तर कायदेशीर कारवाईही सुरू होणार आहे। या सर्व प्रकरणांची जबाबदारी भाजपने आपल्या विविध नेत्यांवर विभागली आहे। जणू काही ऑपरेशन जयंत पाटीलच सुरू केले। सदाभाऊ खोत यांच्याकडे जिल्हा बँक घोटाळ्याची चौकशी, सत्यजित देशमुख यांच्याकडे लॉटरी प्रकरण, सम्राट महाडिक यांच्याकडे सर्वोदय कारखाना, तर चंद्रकांत पाटलांनी स्वतःकडे ठाण्यातील आत्महत्या प्रकरण घेतले। त्यामुळे ही कारवाई एखाद्या राजकीय खेळीपेक्षा अधिक एका आखीव रेखीव रणनीतीसारखी दिसते। त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की भाजप फक्त इशारा देतोय की जयंत पाटील यांना खरोखर अडकवण्यासाठी सापळा तयार केला गेलाय। राजकीय विश्लेषकांच्या मते 2 शक्यता आहेत। एक म्हणजे जयंत पाटलांचं राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न आणि दुसरी म्हणजे या चौकशीतून काही ठोस पुरावे मिळवून थेट कायदेशीर अडचणीत आणण्याची तयारी। जयंत पाटील हे संयमित, अभ्यासू आणि सातत्याने मतदारसंघात काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे हा सगळा ट्रॅप त्यांच्या प्रतिमेला तडा देण्यासाठी रचला गेलाय का असा प्रश्न आता उभा राहतो। आणि या सगळ्या घडामोडीत एक मोठा मुद्दा बाजूला पडतोय, तो म्हणजे सामान्य जनतेचे खरे प्रश्न। महागाई, रोजगार, शेतीविषयक धोरण यावर बोलायचं सोडून राजकारण फक्त संघर्ष, आरोप आणि ट्रॅप मध्ये अडकवण्यापुरतच मर्यादित होतंय का? सांगलीतील ही रणधुमाळी आता केवळ 2 नेत्यांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं भवितव्य यावर ठरणार आहे। पुढील काही आठवडे अत्यंत निर्णायक असतील आणि उत्तर फक्त एकच हवं, हे सगळं केवळ राजकीय दबावाचं शस्त्र आहे की जयंत पाटील यांच्या विरोधात सुरू होणारी एक मोठी कारवाई? पण अर्थात या प्रश्नाचं उत्तर आता वेळच देईल।